नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मस्त दिवस आहे, फ्रेश वाटते। सकाळी लवकरच उठले, प्रीतची मॉर्निंग ड्युटी होती त्यामुळे लवकरच उठून त्याला डबा वगैरे दिला आणि मग तो गेला कामाला। माझं रुटीन चालू झालेलं आहे, मी सुद्धा फ्रेश झाले, माझा योगा सुद्धा झालेला आहे। आता पुस्तक वाचायला घेते मी, पण त्याच्या आधी वरती आले मी अंकावरती। मस्त वाटते, क्लायमेट थोडं धुकं आहे, सूर्योदय झालेला आहे पण अजून वरती आलेलं नाही कारण का तो दिसत सुद्धा नाही, अंका धुकं आहे पूर्ण पाठीमागे। पण छान वाटते, पक्ष्यांचा आवाज येतो, सकाळ सकाळ मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे माझी। आणि मेन म्हणजे माझा योगा सुद्धा आज 1 तास लागला मला पूर्ण, तेव्हा अर्धा तासामध्ये होतो, पण आज सावकाश निवांत आणि मस्त फ्लोमध्ये माझा योगा झालेला आहे आणि मला सुद्धा छान वाटत आहे। आणि मी ना कालपासून विचार करत होते की उद्या सकाळी कोणतं पुस्तक वाचायला सुरुवात करू, म्हणजे वर्षाची सुरुवात, नवीन दिवसाची सुरुवात कोणत्या पुस्तकाने करू। तर मला नेमकी बुक शेल्फच्या समोर मला हे दिसलं, भगवद्गीता। तर भगवद्गीतापेक्षा सुंदर अजून काय होऊ शकतं। तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे, तर भगवद्गीता वाचायचं ठरवलंय मी। तसं माझं पूर्ण वाचून झालेलं आहे, पण परत एकदा मी भगवद्गीता वाचायला घेतलेलं आहे। आता बघूया किती दिवस लागतात मला, पण एका महिन्यामध्ये माझं होतं। कधी जास्तच वाचन झालं तर मग 15-20 दिवसामध्ये होऊन जातं माझं। वाचनावर डिपेंड आहे आणि कसा वेळ मिळतो त्याच्यावर आहे। तर मस्त सुरुवात करते मी वाचायला भगवद्गीतेची। तर छान वाटते, फ्रेश वाटतंय। पहिले तर थोडेफार वाचन करूया आणि मग मी तुमच्याशी बोलते। आणि सूर्यवरती यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकताय, समोरच आहे तिथे, झाडाच्या तिथे। मस्त वाटतंय, एकदम लाल लाल दिसतोय। आणि आत्ताच माझं पुस्तक वाचून झालेलं आहे, छान वाचन झालं, मस्त निवांत शांत, पक्ष्यांचा आवाज येतो आजूबाजूला। आणि आता सूर्य सुद्धा आला आहे वरती, बघू शकताय, सूर्य आला वरती। आणि माझं पुस्तक वाचून सुद्धा झालं, योगा सुद्धा झाला। तर जाते खाली नाश्ता करायला, योगा केल्यानंतर मी अर्धा तासानंतर नाश्ता वगैरे करते। तर जाते खाली, थोडं काहीतरी खाऊन घेते, जसं नाश्ता बनवलेलाच आहे तो करते। त्याला आज मी फ्राईड राईस दिलं होतं, काल थोडा भात राहिला होता म्हणून तोच त्याला दिला, आणि दुसरा भाकरी चपाती सुद्धा दिलं होतं। तर थोडासा भात मी माझ्यासाठी सुद्धा ठेवलेला आहे, तो मी खाऊन घेते आणि मग नंतर बाकीची कामं करते। बागेमधून फुलं आणलेली आहेत देवपूजेसाठी, गुलाबाची फुलं पण मस्त उमलली आहेत। आता थंडीमध्ये गुलाबांना मस्त बहर आलाय, अजून खूप सारे आहेत, पण 3 उमलले होते म्हणून मी 3 काढले, पांढरे जास्वंद काढले आणि लाल। दिवा तसा प्रीतनी लावून गेला होता, तर मी माझी पूजा करून घेते। आणि आता बसते नाश्ता करायला। नाश्त्याला आज मी मटकी उकडलेली आहे, त्याला थोडे मोड आलेले आहेत आणि मग लिंब पिळते आणि मस्त खाते। आजपासून माझं चहा वगैरे बंद, चहा मैद्याचं जे काय आहे माझ्याकडून मी प्रयत्न करेन की मला ते जास्त खायचं नाही आहे। चहा बोला, मैद्याचे जे काय पदार्थ असतील ते, आणि साखर वगैरे बंद करणार आहे। थोडंसं हेल्दी होण्याचा प्रयत्न चालू आहे। तर मग हे उकडलेली मटकी खाते, त्याला लिंब टाकते, वरतून पिळते आणि खाते। तर हा माझा सकाळचा नाश्ता आहे असा। तर हे खाल्यानंतर मग दुपारपर्यंत काय बोलायला नको, कारण कडधान्य थोडं जडच असतं पचायला, तर हे खाते। गुड इव्हनिंग मंडळी, पहिल्याच दिवशी आजारी पडलेली आहे। आवाज ऐकू येत असेल तुम्हाला माझा, वेगळा सकाळी कसा होता आणि आता कसा आहे, काय झालं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते। आता आले थोडी गार्डनमध्ये, म्हणजे पाठीमागे आले, कारली झालेली आहे ती मला काढायची आहे, तर ती काढायला आले। प्रीतसुद्धा आहे आणि आता प्रीत काढतोय कारली, मस्त कवळीच काढते, का नंतर ती एकदम मोठी झाली की मग ती पिकतात पूर्ण, म्हणून हां तशी होतात, म्हणून लवकरच काढतो। म्हणजे लोमकळत राहायला लागतं, काय लागलं ना, ती मी अशीच लावली होती कारली, कारण की तिकडून बकऱ्या येतात ना आतमध्ये, म्हणून मी अशी कारली लावलेली आहेत। म्हणजे कडू असलं की ती लोक येत नाहीत ना, म्हणून। पण बऱ्यापैकी भाजी होईल ह्यांची, खूप झाले इकडे पण आहेत प्रीत, इकडे मोठे आहेत जरा, तोंडलीचं रोप वाढले बघ, मोठं झालं, त्याला कोंब आलं, त्याला सपोर्ट लावायचा, नंतर मांडव लावायचा। ही कारली वाढतच चालली, वाढ होते, चांगले भाजी होईल मस्त कारल्याची। बघ थोडी पिकलेली पण आहेत। आणखीन कुठे आहे?
आणि ह्याच्यामध्ये बघ कुठे आहेत का, ती छोटी आहेत ना, काढू काढ चल. कवळी कवळीच आहेत, ठीक आहे. थोडीशी कीड लागते त्याला. बाकी सगळी छोटी आहेत. औषध मारायला पाहिजे. बरं झालं सर, एवढी भाजी तर होईल. चला तर मंडळी, मी आता फ्रेश झाले आणि आता आम्हाला जायचं आहे आईकडे, कारण की आईने आम्हाला जेवायला बोलवलंय. कारण का पप्पा गेले होते चिंबोडी पकडायला. चिंबोडी मिळालेली आहे, तर आईने कालवण केलेलं आहे, तर जावई बापूला बोलवलंय चिंबोडी खाण्यासाठी. कारण की काल पण उपवास होता, मंगळवार होता आणि आज आहे बुधवार. तर आई पप्पा बोलले आज इकडे जेवायला या. तर मग आता कामावरून तो आल्यानंतर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आईकडे. आणि माझ्या आवाजाला काहीतरी झालं. सकाळी तुमच्यासोबत बोलत होतं तेव्हा 1 वाजेपर्यंत मी ठीक होते. त्याच्यानंतर काय झालं काय माहिती, माझा आवाजच बदलला आणि मला खूप जास्त असा खोकला यायला लागला आणि मला घसा दुखायला लागला. मला झालं काहीतरी झालं बोलू मला आता. तर मग थोडा वेळा पडले होते आणि असं ना माझ्यासोबत असं झालं, असं डोकं हलवलं ना माझं डोकं दुखत होतं. तुमच्यासोबत असं झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जर असं तरी असं डोकं हलवलं ना किंवा असं खाली वाकलं तरी माझं डोकं दुखत होतं. म्हणून विचार केला थोड्या वेळा झोपले, डोकं शांत झालं, पण आवाजच गेला. जरा घसा दुखायला लागलाय खूप जास्त. आता आईला सांगते काढा बनव, जरा घरीच जाते. आता इथे काय करत बसत नाहीये. त्याला सुद्धा चहा वगैरे काही दिला नाही. त्याला बोलू घरीच चल जाऊ. पण आई दिसली की जरा बरं वाटतं ना आपल्याला आजारी असलं की. पण अचानक काय झालं काय माहिती, 1-2 तासामध्येच आवाज चेंज झाला माझा पूर्ण. तर जातोय तिकडेच, आईने कालवण केलेलं आहे चिंबोड्यांचं. आज तिकडे जाऊ जेवायला. आणि उद्या परत आम्हाला जायचं आहे प्रीतच्या घरी. म्हणजे असे आमचे वार ठरलेले आहेत. कारण का 31st दिवशी आम्ही घरीच होतो आणि उपवासला त्या दिवशी, म्हणून कोणाकडे गेलोच नाही. मग आज आईने बोलवले, उद्या त्याच्या आई पप्पांनी आम्हाला घरी बोलवलं. त्याची ताईसुद्धा येणार आहे. मग उद्या आम्ही त्याच्या घरी जाऊ, गावातल्या घरी जाऊ. तर चला आता जाऊया आपण आईकडे. हॅलो मम्मी, आलो मी. या हे बघ चहा ठेवलाय, काढ्याची तयारी. काढा पण ठेवलाय, तुळशीचा पाला. ओके. दालचिनी थोडी टाकले, आलं थोडंसं टाकले, थोडासा गोळ टाकते. ओके. परीचा आवाज बसला. आवाज बसलाय, काय नाही होईल, काढा पिला की व्यवस्थित होईल. ओके. गुरल्या वगैरे कर. आणि प्रीतसाठी चहा ठेवलाय, दूध आहे इथे. चेहरा बघ कसा झालाय ना, घसा बसला. मला घसा बसला की जरा जास्त त्रास होतो. सकाळी एकदम फ्रेश उठले, मस्त योगा वगैरे झाला, पुस्तक वगैरे वाचला आणि नंतर बाकीचे कामं करायला गेलो आणि 1 वाजला जेवण करायला गेलो आणि मला कसं तरीच व्हायला आलं. ताई आले आता आईकडे, तर काय काम नाही, निवांत बसले. मस्त जेवण सुद्धा आई करते साईडला, मी आईशी गप्पा मारते. चिंबोड्यांचा वास, कालवणाचा वास सुटलाय मस्त. आणि आता आई शेंगा सुद्धा लावते. अंगा प्रीतला वालाच्या शेंगा आवडतात उकडलेल्या खायला. आणि आता सीझन सुद्धा आहे म्हणून आई उकडत ठेवल्या. एका साईडला भात ठेवला आणि एका साईडला कालवणाची तयारी चालू आहे. मी बसले गप्पा मारत आईसोबत. आणि इकडे भात चालू आहे. आणि हे आहे आपल्या चिंबोडीचं कालवण. पप्पा गेले होते पकडायला चिंबोडी. एवढ्या काय भरलेल्या नाही आहेत, पण ठीक आहेत, मोठ्या मोठ्या आहेत. जरा बाव आहे त्याच्यामध्ये, नाही मोठ्या मोठ्या आहेत ते बाजूला ठेवल्या. काय 2 असे केले, ह्याच्यामध्ये थोड्या मोठ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडे छोटे आहेत असं. आणि आता इकडे कुकर मध्ये लावते शेंगा टाकते, याच्यात मीठ टाकते. एका साईडला मीठ, एका साईडला शेंगा. आणि असं चालू आहे जेवण आमचं. आता 2 घास जरा जास्तच जातील ना चिंबोड्यांसोबत. प्रीतला आवडतात ना चिंबोडी. तर या मंडळी चिंबोडा खायला आमच्याकडे. आणि आमची ही चिंबोडी ही खाडीतली आहे, ताजी है नाही. ताजी पप्पाने आणली, मस्त एकदम. काल फोटो दाखवला ना तुला. हा काय ग, काय दाखवतेस? ही तुला एक पिशवी ने. कसली पिशवी आहे? अगं शर्ट पीस होता ना, त्याची शिवला मी, म्हणजे बाजारात जायला लागतात ना. अच्छा, शर्ट पीसची पिशवी शिवलेली आहे आईनी. एक तुला एक मला ठेवले. अरे एक मोठी दळण आणायला ठेवले. दळण पण लागतं ना, मग गाडीला बांधायला मला जमत नाही ना. ती मोठी शिवले मस्त. दूध आणायला मच्छी, कॉटन आहे. हा पॉलिस्टरच आहे. आणि तुझे डबे काढून ठेवले. आईचे डबे माझ्याकडे येतात आणि माझे डबे आईकडे येतात. ओके ओके. तसे पीस आपल्याकडे कितीतरी आहेत.
ते पडूनच राहतात ना. मग हे असं केलेलं बरं, मजबूत असतं जर पिशव्या. टेलर शेजारीच आहे मग काय. टेलर शेजारी. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही खातोय शेंगा. शेटला दिलेल्या आहेत वालाच्या शेंगा उकडून, तो खातोय. मी थोडाशाच खाला, मला जास्त नाही जमत रात्रीचं. तर आजचा व्लॉग हा आपण इथेच एंड करूया. वर्षाची पहिला दिवस असा आम्ही स्पेंड केला, मजा आली. पण घसा आवाज बसला माझा, पण आईकडे आल्यानंतर जरा बरं वाटतं मला. आता या प्रीतची नाईट शिफ्ट चालू होईल 2-3 दिवसांनी, परत आई माझ्याकडे येईल. तर चला, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.